आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उमरी लवारी येथे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 19, 20 आणि 21 जानेवारी 2026 ला आयोजित करण्यात आला। यामध्ये कबड्डी, खो खो, रनिंग स्पर्धा, उंच उडी, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यकला, गायन स्पर्धा, नाटिका, कुस्ती स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचे आणि खेळांचे आयोजन करण्यात आले। हा क्रीडा महोत्सव 21 जानेवारीला सायंकाळी संपन्न झाला व बक्षीस वितरणाचे वाटप करण्यात आले। ह्या बक्षीस वितरण प्रसंगी उमरी गावचे सरपंच यशवंत कापगते, उपसरपंच भूमिताताई धकाते, जिल्हा परिषद सदस्य अविनाश भाऊ ब्राह्मणकर, जिल्हा परिषद सदस्य शीतलताई राऊत, भाजपा कार्यकारिणी अध्यक्ष माहेश्वरीताई नेवारे, भास्कर पाटील कापगते, माजी सरपंच भोजराम पाटील कापगते, गट शिक्षण अधिकारी आदमने सर साकोली, नम्रता हायस्कूल उमरीचे प्राचार्य हातझाडे सर, जिल्हा परिषद शाळा उमरीचे संपूर्ण शिक्षक वृंद तसेच ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते। ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी खेळामध्ये प्रथम क्रमांक प्राथमिक शाळा चारगाव येथील मुलांनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक प्राथमिक शाळा पिटेझरी येथील मुलांनी मिळवला। कबड्डी खेळामध्ये प्रथम क्रमांक प्राथमिक शाळा एकोडी किन्नी येथील मुलींनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक प्राथमिक शाळा तुडमापुरी येथील मुलींनी मिळवला। खो खो खेळामध्ये प्रथम क्रमांक प्राथमिक शाळा शिवनी बांध येथील मुलांनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक प्राथमिक शाळा किन्नी येथील मुलांनी मिळवला। खो खो खेळामध्ये प्रथम क्रमांक पापडा बुद्रुक येथील मुलींनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक प्राथमिक शाळा लवारी येथील मुलींनी मिळवला। माध्यमिक शाळांमध्ये कबड्डी प्रथम क्रमांक खांबा येथील मुलांनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक उमरी येथील मुलांनी मिळवला। माध्यमिक शाळांमध्ये प्रथम क्रमांक खो खो खेळामध्ये सासरा येथील मुलांनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक कुमली येथील मुलांनी मिळवला। माध्यमिक शाळा कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुडमापुरी येथील मुलींनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक महालगाव येथील मुलींनी मिळवला। कुस्ती स्पर्धेमध्ये आयुष महेंद्र मेश्राम यांनी विजय मिळवला। अशा प्रकारे संपूर्ण स्पर्धेमध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या गावचे ग्रामविकास अधिकारी माननीय DS खुजे साहेब यांचे स्वागत ओम कुमार खडसिंगे शालेय व्यवस्थापन सदस्य यांनी मंगेशजी नागपुरे गणेशजी नागपुरे यांनी पुष्पगुच्छाने स्वागत करावं। गणेशजी नागपुरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशालीताई लांजेवार यांचे स्वागत PS सोनटक्के मॅडम यांनी पुष्पगुच्छाने स्वागत करावं। वैशालीताई लांजेवार नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद। मित्रांनो, सर्वात आधी तर विनंती करतो की जिल्हा परिषद चे अध्यक्ष, आमच्या जिल्हा परिषदेचे CEO, आमच्या जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, सर्व सदस्य, जिल्हा परिषद मध्ये काम करत असलेला पूर्ण स्टाफ आणि तिथून आपल्या ग्रामपंचायत मधले सर्व पदाधिकारी आणि या गावातला शेवटचा माणूस ज्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण केंद्रामध्ये यशस्वीरित्या हे स्वदेशी खेळ घडवून आणले। मला कल्पना आहे सोनटक्के साहेब की प्रचंड मेहनत आणि जीव ओतला तरच हे खेळ पूर्ण जिल्ह्यामध्ये होऊ शकतात। म्हणून कळत न कळत ज्यांचं सहकार्य, ज्यांनी हे खेळ व्हावे म्हणून मेहनत केली, त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये आपण त्यांचे आभार मानू, त्यांचं अभिनंदन करू आणि त्यांना परत पुढच्या वर्षी याच ताकदीने या जिल्ह्यामध्ये
हाच उत्साह भरावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले हात सरसावायला हवे. त्या शेतकऱ्याचा या मातीशी संबंध येतो. याच आपल्या देशाच्या मातीने जसे धान उगवले, गहू उगवले, तसे याच मातीमधून आपल्या देशाचे काही स्वदेशी खेळ सुद्धा वरती आले. त्याच्यात कबड्डी येते, मलखांब येते, कुस्ती येते, खो खो येते, पण सगळे खेळ या मातीशी संबंध ठेवणारे खेळ आहे. आणि कबड्डी खेळताना मन मोठं हवं. कधी पण कोणाची लात लागू शकते, तुमचे गुडघे फुटतात, तुमची बनियान फाटते, पण आम्ही सगळेजण नेहमी म्हणायचो, जिसकी मजबूत हड्डी सिर्फ वही खेलता है कबड्डी. आणि खेळत असताना माणूस हारतो, जिंकतो, दोन्ही गोष्टी होतात. और जिसमें जिगर है हारने का, जिसमें जिगर है जीतने का, वही लोग खेल खेलते. अन्यथा माणूस फक्त घरी बसून राहतो. कि जो जीततो तो समाधानी होता है. हम लोग तो जीत गए, मग ते डीजे काढतील, मस्ती करतील, समाधानी होगा. पर जो हारता है तो परत शपथ घेतो, मी निवडणुकीच्या बाबतीत काय बोलत आहे. जो हारतो तो मनातल्या मनात परत शपथ घेतो कि हम लड़ेंगे, हम हारेंगे, हम गिरेंगे, फिर उठेंगे और फिर लड़ेंगे. ती आग जी आमच्या छातीमध्ये आहे आगे बढ़ने की, या इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये ती आग आहे. तो जो निखार आहे तो प्रत्येकाच्या छातीमध्ये असावा. आणि तो निखारच आपल्याला आयुष्याच्या प्रवासामध्ये समोर घेऊन जातो. जेपर्यंत जिंकत नाही तब तक कि अपना खेळ पूरा होगा नहीं. पुढच्या वर्षी परत यायचं, पूरे ताकत के साथ आने का. अगले साल फिर जाएंगे. सोनटक्के साहेब, आम्ही परत भाग घेऊ, फिर लढेंगे, फिर जीतेंगे. हे प्रकार आपल्याला लहानपणचे खेळ शिकवतात. खऱ्या अर्थानं हातपाय तर मजबूत होतात, ठीक आहे, मी असं बोलायला नको. अभ्यास सगळ्यांना जमतो असं नाही आहे. काही काही लोक अभ्यासात एकदम वेगाने समोर निघून जातात. काही काही मुलांना अभ्यास जमत नाही, थोडं मागे राहतात. पण अभ्यासात मागे राहिलेला माणूस आयुष्यात पण मागेच राहील असं काही नाही. आपल्या भागामधले आमदार मोजा तुम्ही नाना पटोले घ्या, शिक्षण विचारा. तुम्ही सेवक वाघाय घ्या, शिक्षण विचारा. तुम्ही माजी खासदार सुनील मेंढे घ्या, शिक्षण विचारा. माझं पण शिक्षण, पण कधी कधी अभ्यासात समोर न गेलेला माणूस हा दुसऱ्या बाजूने कधी समोर निघून जाईल याचं काही सांगता येत नाही. अनेक दिल है छोटा सा, छोटी सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. सर, या सगळ्या लहान लहान म्हणजे आज इथे मासूम चेहरे एकत्रित आपल्याला पाहायला मिळाले है ना. सगळ्यांच्या मनामध्ये कोणालाही उठवा तुम्ही. इथे एखाद्या मुलाला तो कोई बोलेगा मेरे को मिलिट्री में जाना है, कोणी म्हणेल मला डॉक्टर बनायचा आहे, कोणी म्हणेल मला इंजिनियर बनायचा आहे. ती जी उमंग असते ती सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि मोठ्या लोकांचं काम एवढंच आहे की या खजिन्यामध्ये नेमकं लपलं काय. कोणी चांगला स्पोर्ट्स मध्ये समोर जाऊ शकतो, म्हणजे वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये. जशी बिजात पाहिल्यावर आपल्याला कधी कधी कळत नाही की या छोट्याशा बीच्या आतमध्ये लपलं काय. कधी कधी खूप मोठं झाड त्या छोट्याशा बी मध्ये लपलेलं असतं. तसंच याच्यातला कोणता माणूस कुठे कोणत्या दिशेने वेगाने निघून जाईल काही सांगता येत नाही. मुलांना घडवण्याचं काम सगळ्यांच्या खांद्यावरती आहे. आपण सगळे यशाच्या शिखरावरती जाऊन बसाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शरीर माध्यम खलु धर्म साधन. हे क्रीडा सत्र आपण का घेतो, हे सांस्कृतिक कार्यक्रम आपण का घेतो. या क्रीडा सत्रामुळं, खेळामुळं शारीरिक
आणि शारीरिक तर होते पण मानसिक सुद्धा लाभ माणसाला होत असतो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे खरा धर्म साधायचा असेल तर एक माध्यम आहे. आणि मी विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की शरीर तुमचं सुदृढ असलं तर मग तुम्ही काहीही करू शकता. आणि त्याच्यासाठी व्यायाम आपण केलं पाहिजे, योगा केलं पाहिजे, पण ते आपण करत नाही. पण असली खेळ असली की निश्चितपणे व्यायाम आपण करतो, आपण त्याच्यासाठी मेहनत करतो, प्रॅक्टिस करतो आणि त्याच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना जोश किंवा एक सवय चांगल्या गोष्टीची या खेळामधनं लागत असते. आणि शरीर जर तुमचं चांगलं असतं, अभ्यासही जरी करायचा असेल तुम्हाला पण शरीर साथ देत नसेल तर मग अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. आजच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. ज्यांच्यामुळे आज मी या स्टेजवर आलो आणि ज्यांनी मला राजकारणामध्ये आणलं असे आमचे राजकारणाचे गुरु भोजरामजी पाटील कापगते, माजी सरपंच उमरी, तसेच प्रमुख उपस्थित असलेल्या भूमिकाताई रकाते, उपसरपंच उमरी. मी उमरी गाववासियांचं जे सहकार्य भेटलं त्यांचे तन मन धन, त्यांनी जे तन मन धनाने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा उमरी गाववासियांचं आभार मानतो. मात्र जेव्हा कार्यक्रम जसजसं जवळ येत होतं आम्हाला वेळ अगदी एकदम कमी मिळाले होते आणि आमच्या ग्राउंडवर भरपूर समस्या होत्या, कारण ग्राउंड एकही खाली नव्हतं. त्यावेळेस क्रीडांगणाची स्वच्छता कशी करायची आम्ही नोटीस लावले आणि दंडी सुद्धा दिली, पण काही उचलले आणि काही बाकी होते. त्या स्वच्छता करण्यासाठी आम्हाला 3 दिवस JCB लावावी लागली आणि 4 ते 5 दिवस ट्रॅक्टरची मेहनत करावी लागली आणि त्यानंतर कोटी हा ग्राउंड यशस्वी झाला. आणि त्याच्यानंतर क्रीडांगणाची आखणी करण्यासाठी शालेय शिक्षकांची चमू आली आणि त्यांनी आम्हाला ग्राउंड बनवून दिलं. मित्र, आता हा ग्राउंड तर तयार झालेला आहे. पहिलं नाव आहे खाते सर उमरी. त्यांच्यासाठी एक काल्याचा आवाज होऊ द्या, कारण त्याची 5 खुर्च्या या ग्राउंडसाठी काय केल्या. त्यानंतर राजकुमारजी कापगते यांनी सुद्धा 5 खुर्च्या घोषित केलेल्या आहेत आणि मी स्वतः सुद्धा 5 खुर्च्या देणार आहोत. आणि कोणी असतील त्यांनी सुद्धा आपलं नाव सांगू शकत्या. आणि याच्यानंतर सौंदर्यीकरण करण्यात येईल. भोवताल झाडे फुलझाडे काही लावण्यात येतील आणि या ग्राउंडची स्वच्छता राखण्यात येईल असे मी सांगू इच्छितो. मित्र, नंतरची व्यवस्था होती ती सर्वात मोठी व्यवस्था म्हणजे 3 दिवस जेव्हा कार्यक्रम होतो भोजनाची व्यवस्था. आम्ही सुरुवातीला ठरवलं की भोजन आपण शाळेमध्ये देऊ, परंतु पुण्याचे एकदा मी राजकुमार कापगते यांचं अभिनंदन करतो की त्यांनी स्वतःहून म्हटले की अरे तो दूर होईल, त्याच्यापेक्षा माझा घर मध्यंतरी पडेल आणि सर्व व्यवस्था माझ्या घरी आहे आणि मी संपूर्णपणे त्याच्यासाठी 3 दिवस स्वतः उभा राहून त्याच्याकडे लक्ष घालून त्याच्याकडे लक्ष देईल असं त्यांनी शब्द दिला आणि ते पार पाडलं. त्याबद्दल मी राजकुमार कापगते याचं सुद्धा धन्यवाद मानतो. मित्र, भोजन म्हटलं तर आम्ही काही लोकांना मागणी केली. आता आपल्या स्टेजवर बसले आहेत भास्करजी पाटील कापगते, यांना आम्ही मानलं की सर राईस मिल आहे, तुमच्याकडून आम्हाला काही मदत होईल. त्यांनी 1 क्विंटल तांदूळ दिले. तसेच दुसरे ताराचंदजी भाजीपाले, त्यांच्याकडे जेव्हा गेलो फोन केलो पहिले त्यांनी 1 क्विंटल म्हणलं हो म्हणलं. पत्रिका नेऊन दिलो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला असा शब्द बोलला की कार्य यशवंत तू मला एवढा आपला मित्र समजतो आणि 1 क्विंटलची मागणी का बरं केली. तर नाही म्हटलं आपल्याला म्हटलं बोलावलं थोडंसं वेगळं वाटतं. कितीची मागणी करायची, मागणी म्हणजे देणार झाला म्हणून मागणी खूप नसावी असं माझं म्हणणं निघलं. तर त्यांनी स्वतःहून बोलले की 3ही दिवस जेवढे तांदूळ लागतील तेवढे माझ्याकडून करीबन ताराचंदजी भाजीपाले यांनी आम्हाला मग 3.5 क्विंटल तांदूळ स्वतः दिले. त्याबद्दल भास्करजी पाटील कापगते आणि ताराचंदजी भाजीपाले यांच्यासाठी एकदा धापुल्या होत्या. मित्र, 19 तारखेला उद्घाटन झालं.
उद्घाटन पाहुण्यांचे स्वागत व्यवस्थित झालं, का सर्व कार्यक्रम व्यवस्थित झालं आणि नंतर आपण खेळाला सुरुवात केली आणि प्रथम राऊंडचे खेळ संपले. मग आलो आपण दुसऱ्या दिवसाकडे. दुसऱ्या दिवसामध्ये काही सांघिक खेळ होते, प्राथमिक कबड्डी, माध्यमिक विभाग कबड्डी, खो खो, वैयक्तिक खेळ, कुस्ती 100 मीटर धावणे, रिले 100 मीटर रिले, लांब उडी, तसेच 4 वाजे प्रेक्षणीय कवायत प्राथमिक व माध्यमिक विभाग हे घेण्यात आले आणि दुसरा दिवस सुद्धा आपला यशस्वीरित्या गेला. मित्र हो, आज मग फक्त 21 तारखेचा दिवस सुधारला आणि हा शेवटचा दिवस. फक्त 2 दिवस फायनलचे बाकी, 2 सामने फायनलचे बाकी होते, एक खो-खोचा आणि एक उमरीचा. बघा, दोनही सामने, एक उमरीचा सामना आणि एक लवाडीचा सामना, योगायोग आपल्या केंद्रातल्या दोनही टीमा हारल्या. असो, काही हरकत नाही, पण आम्हाला नोट टिकायची नव्हती सर. आमचा शब्द दिला होता तुम्हाला की आम्ही डांगोळ होऊ देणार नाही म्हणजे नाही. मग आपल्या गावची टीम असो काय असो, पण जे माझे विद्यार्थी हारले, मित्र हो, तुम्ही खचून जाऊ नका. मागल्या वर्षी आपण कुठे गेलो होतो? साकोलीमध्ये हारलो होतो, बरोबर आहे? महागावमध्ये, म्हणजे आपण पहिली पायरी काय हा केंद्रामध्ये हरलो. ह्या वर्षी तालुक्यात आलो. अरे पुढच्या वर्षी नक्की जिल्ह्यात जाऊ, मी तुमच्या मागे आहो, काही चिंता करायची नाही. असो, आणि त्याच्यानंतर सांघिक व वैयक्तिक खेळ फायनल झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, प्राथमिक व माध्यमिक विभाग. आणि आता आपण शेवटी बक्षीस वितरणाकडे येऊन पोहोचलो. तर आता बक्षीस वितरणानंतर होणार मान्यवर खूप बोलणार आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. खरोखर माझ्या गावाने जे आम्हाला सहकार्य भेटलं, आम्हाला जे सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व ग्रामवासियांचं तन मन धनाने पुनश्च एकदा आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत, बोलो भारत माता की. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.